नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने यांच्या मनातली गोष्ट ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात शुभदा साने लिखित ओझं. फक्त एक लक्षात ठेवा श्रोते हो, ही मोबाईल, लॅपटॉप, अजून जी काही बरी हल्ली आपण साधनं वापरतो, परदेशात गेलेल्या आपल्या मुलांच्या संपर्कासाठी व्हिडिओ कॉल करतो, तशी साधनं त्या काळात नव्हती. त्या काळातली ही कथा आहे, हे समजून घ्या आणि ही कथा नक्की मग तुम्हाला आवडेल. मग लगेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. श्रोते हो, ऐकूयात शुभदा साने लिखित ओझं. रात्री 2:30-3 वाजता फोन वाजला. फोनचा तो आवाज दमयंतीबाईंना परिचित वाटला. अशा अवेळी फोन आला म्हणजे तो नक्कीच रणजितचा असणार, अमेरिकेहून आलेला. हे त्यांना आता पाठ झालं होतं. जवळजवळ धावत जाऊनच त्यांनी फोन उचलला आणि अधीर्या स्वरात त्या म्हणाल्या, हॅलो हॅलो आई, आज एक आनंदाची बातमी द्यायची आहे. येत्या रविवारी सकाळी आम्ही तिकडे भारतात येतोय. तुझ्या सुनेला आणि नातवाला घेऊन तुझा मुलगा तिकडे येतोय. खट्याळ हसत रणजित म्हणाला, अरे वा वा, फार आनंदाची बातमी सांगितलीस रे. आम्ही रिसीव्ह करायला सहारा विमानतळावर येतोच आहोत. बरोबर आई, फोन ठेवतो, भेटल्यावर जास्त बोलूया. आणि हां, चांगलं महिनाभर राहणार आहोत बरं का. एवढं बोलून रणजितनं फोन ठेवून दिला. काय म्हणतोय रणजित? तिथे येत सुधाकररावांनी विचारलं. या रविवारी येत आहेत ते तिघं, हसत हसत दमयंतीबाईंनी सांगितलं. आपल्याला शनिवारी रात्रीपर्यंत मुंबईला पोहोचलं पाहिजे. मी रिझर्वेशन करून आणतो, येताना येऊया टॅक्सीनं. सुधाकरांनी ठरवून टाकलं. आणि आता तू झोप, जागत बसून काय करणार आहेस? रणजितला यायला अजून 2 दिवस आहेत. पलंगावर आडवे होत सुधाकर म्हणाले आणि झोपूनही गेले. दमयंतीबाईंना मात्र झोप येत नव्हती. तशी ही बातमी त्यांना काही नवीन नव्हती. 4 महिन्यांपूर्वीच रणजितनं एका पत्रातनं ते कळवलंही होतं आणि तेव्हापासनं त्याच्या येण्याचे त्यांना वेध लागले होते. पत्र वाचून त्यांनी सुधाकरांच्या पाठीमागे घराचं रंगरूप बदलण्याचा लकडा लावला होता. त्यांनी सगळं रंगरूपच बदलून टाकलेलं होतं. पूर्वीचं 1 मजली घर आता 2 मजली झालं होतं. आतून बाहेरून आकर्षक रंगानं ते सजलं होतं. घरापुढच्या बागेत ऑस्टर, लिली, डेलिया यासारखी फुलझाडं दमयंतीबाईंनी मोठ्या हौसेनं आणून लावली होती. आणि इकडचा उन्हाळा नातवाला आणि सुनेला बाधायला नको म्हणून घराचा वरचा मजला तर संपूर्ण एअर कंडिशन्ड करून घेतला होता. हे सगळं झालं, पण त्यांच्या पोटापाण्याची काय व्यवस्था? दमयंतीबाईंना प्रश्न पडला आणि लगेच त्यांना मिसेस राजेंची आठवण झाली. आपण आता त्यांचा क्लासच जॉईन करायचा. त्या कितीतरी प्रकारचे केक शिकवतात, ब्रेडचे पदार्थ शिकवतात. त्या अमेरिकेला 2-3 वर्षे राहून आले आहेत. त्यांना माहिती असतील ना त्या लोकांच्या आवडीनिवडी. आता उद्याच त्यांच्या क्लासची चौकशी करून यायचं. काय असेल ती फी भरून टाकायची. दमयंतीबाईंनी ठरवून टाकलं आणि त्या क्लासला जायला सुद्धा लागल्या. मिसेस राजेंच्या सांगण्यावरनं त्यांनी नवीन मेकचा ओव्हन घेतला. त्यातला केक जास्त स्पंजी होतो असं राजेंचं म्हणणं. दमयंतीबाई सराईतपणे सगळे पदार्थ करायला लागल्या. ब्रेड रोल, ब्रेडचं पुडिंग, जेल, जाम हे त्यांना छान जमायला लागलं. वा, फारच जोरदार तयारी दिसतीये सुनेच्या स्वागताची. घर सजवलं, आता स्वतःला सजवा की. एके दिवशी महिला मंडळाची मिस शोभा त्यांना म्हणाली. दमयंतीबाईंनी तिला विचारलं, स्वतःला सजवायचं? अहो हो, म्हणजे ब्युटी ट्रीटमेंट घ्यायची. नाही तर तुम्ही असं करा ना, एक छोटासा कोर्सच करून टाका, म्हणजे तुम्हाला सगळं स्वतःला करता येईल. मी शिकवीन तुम्हाला सगळं. उद्यापासून येत आहे का माझ्या पार्लरमध्ये? माना वेळावत, केस सावरत मी शोभानं त्यांना विचारलं आणि दमयंतीबाईंना सुद्धा वाटलं की खरंच तसं करायला काही हरकत नाही आहे. आता काही पूर्वीसारखं नाही आहे. आपल्या वयाच्या सगळ्याच बायका अशी ब्युटी ट्रीटमेंट घेतात. ही एक गरजच आहे. हे त्यांच्या मनात आलं आणि मग दुपारचे 2-3 तास त्यांचे मिस शोभाच्या ब्युटी पार्लरमध्ये जायला लागले.
ब्लिचिंग, फेशियल, मसाज, हेअर डाय हे शब्द त्यांच्या ओठांवर खेळायला लागले. आरशात स्वतःचं प्रतिबिंब निहाळताना त्यांना वाटायला लागलं की आपण 10 वर्षांनी तरुण दिसतोय. ह्या विचारानं त्या सुखावायला लागल्या. आपण आता घरात गाऊनच घालायला सुरुवात करावी. तेवढाच काम करताना सुटसुटीतपणा आणि आधुनिकपणासुद्धा. आपल्या भिशीतल्या त्या मिसेस प्रधान नाही का घालत? केवढ्या सुटल्यात हल्ली त्या, पण तशा घालतात. आपण सुद्धा आणायचंच एक गाऊन. दमयंतीबाईंनी ठरवलं आणि लगेच ती खरेदी करूनही टाकली. आपण घरात इंग्लिशच बोलत जाऊया हो. निदान कामचालाव तरी बोलता आलं पाहिजे, नाही तर नातवाचं कौतुक कसं करता येईल. सुधाकरांना दमयंतीबाई एकदा म्हणाल्या आणि त्यांनी इंग्लिशचा सराव करायला सुरुवात केली. चहा घेणार का कॉफी? आज जेवायला काय करायचं? अंघोळीला जाणार का? या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतीयेस. अशी छोटी छोटी वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची त्यांनी सवय करून घेतली. ये तुला खाऊ देते या वाक्याचं भाषांतर काय होईल? खाऊला काय म्हणतात? हे असे प्रश्न रोज त्यांच्यापुढे उभे राहायला लागले. पण हळूहळू त्यांना इंग्लिश बोलायची सवय झाली. नातवांना गोष्ट सांगायला लागेल म्हणून त्यांनी शॉर्ट इंग्लिश स्टोरीजचं एक पुस्तकसुद्धा विकत आणलं. घड्याळात 6चे ठोके पडले आणि त्या भानावर आल्या. तू झोप ग, असं त्यांना सांगून सुधाकर झोपून गेले होते. पण दमयंतीबाईंना झोप आलेली नव्हती. चला आता मस्तपैकी चहा करावा आणि सुधाकरांना उठवावं असं मनाशी म्हणत त्या उठल्याच. चहा पिता पिता त्या दोघांनी रणजित आल्यावर काय काय करायचं याचे मनसुबे रचले. 2 दिवस काय पटकन सरले. शेवटी जायचा दिवस उजाडला. नेहमी पटकन संपणारा पुणे मुंबई प्रवास त्या दिवशी खूप कंटाळवाणा वाटला. मुंबईला कुठल्याही नातेवाईकाकडे न राहता त्यांनी हॉटेलात उतरायचं ठरवलं. एका रात्रीचा आता प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर त्यांना जाग आली. दमयंतीबाईंनी छान नट्टापट्टा केला. रणजितला रिसीव्ह करायला जायचं म्हणून त्यांनी एक खास साडी घेतली होती. तिच्यावर मुद्दाम स्लीवलेस ब्लाऊज शिवला होता. त्या तयार झाल्या. सुधाकर हसून म्हणाले, सुनेनं सासूला बावळट म्हणायला नको बरं का. चला मॉडर्न सासूबाई चला. विमानतळावर पोचल्यावर तर त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. जवळजवळ 7-8 वर्षांनी रणजित भेटणार होता. तो बदलला असेल का? कसा दिसेल? त्याची तब्येत सुधारली असेल का? हे नेहमीचेच प्रश्न त्या स्वतःच्या मनाला विचारायला लागल्या. 10 मिनटं त्या विचारात गेली आणि मग अनाऊन्समेंट झाली रणजितचं विमान येत असल्याची. विमान आलं आणि गोल गिरक्या घेत घेत खाली उतरलं. सगळ्या माणसांच्या गर्दीतून दमयंतीबाईंनी आणि सुधाकरांनी रणजितला पटकन शोधलं आणि त्याच्याकडे बघून हात उंच केला. त्यांनी हसून हात हलवला. त्याची बायको आणि मुलगा मात्र त्या गर्दीत त्यांना ओळखताच आले नाहीत. त्यांचे डोळे त्या दोघांना शोधत राहिले. आई, बाबा. रणजितच्या हाकेनं ते दोघं एकदम भानावर आले. समोर रणजित हसत उभा होता. त्याच्याजवळ एक तरुणी उभी होती. तिचा हात धरून एक गोड मुलगा. उत्सुकतेनं तो त्या दोघांना बघत होता. आई, बाबा, ही तुमची सून वैदेही आणि हा नातू धीरज. रणजितनं ओळख करून दिली आणि दमयंतीबाईंचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनी अपेक्षा केली होती की पॅन्ट, शर्ट किंवा मॅक्सी, मिडी असं काहीतरी घातलेली आणि पुरुषासारखी दिसणारी एक तरुणी रणजितची बायको असेल. पण ही समोर उभी असलेली वैदेही तर चक्क साडी नेसली होती. आपल्या पिंगट केसांची तिने एक वेणी घातली होती आणि कपाळावर कुंकवाची टिकली. गोरा रंग आणि निळसर डोळे मात्र ती अमेरिकन आहे हे सांगत होते. सुधाकर म्हणाले, हॅलो. दमयंतीबाईंनी शेखँडसाठी हात पुढे केला पण तिने एकदम वाकून नमस्कार केला. शेखँडसाठी पुढे केलेला दमयंतीबाईंचा हात आशीर्वाद देण्यासाठी एकदम तिच्या पाठीवर स्थिरावला आणि रणजितनं हसून टाळ्या वाजवल्या. म्हणाला, वैदेही, पहिल्या परीक्षेत तुला फर्स्ट क्लास मिळाला बरं का. तेवढ्यात धीरजनं हाक मारली, आजी, आजोबा. त्याला देण्यासाठी आणलेली कॅडबरी सुधाकरांनी बाहेर काढली आणि त्याला उचलून कडेवर घेतलं. चला आता इथून बाहेर पडूयात. रणजित म्हणाला. चालायलाही लागला. टॅक्सी स्टँडवर येऊन त्यांनी टॅक्सी ठरवली. टॅक्सीत ऐसपैस बसल्यावर रणजित म्हणाला, बोला आईसाहेब, काय म्हणताय?
आईसाहेब म्हणायची. रणजितची सवय जुनीच. खूप खुशीत असला म्हणजे तो आई साहेब असं म्हणायचा. आत्ताही तेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत होते. दमयंतीबाईंना एकदम सुखावल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, मी काय म्हणणार बाबा, आता तू बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. आपण काही म्हणा आईसाहेब, माझं अमेरिकेला जाणं तुम्हाला मानवलेलं दिसतंय. तुम्ही जास्त तरुण दिसायला लागलाय. त्यांच्या डाय केलेल्या केसांकडे आणि स्लीवलेस ब्लाऊजकडे बघत रणजित म्हणाला आणि दमयंतीबाईंनी एकदम दोन्ही खांद्यांवरनं पदर ओढून घेतला. आता वैदेहीशी काहीतरी बोलायला पाहिजे. प्रवास कसा झाला असं तिला विचारायला पाहिजे. दमयंतीबाईंच्या हे मनात आलं आणि त्या मनातल्या मनात इंग्लिश वाक्य जुळवायला लागल्या. तेवढ्यात मोडक्या तोडक्या मराठीत तीच म्हणाली, तुमची तब्येत बरी आहे ना? तिनं तब्येत या शब्दाचा उच्चार अगदी गमतीदार केला. तो ऐकून त्यांना हसायला आलं. रणजितही हसला आणि म्हणाला, हिला मी मराठी बोलायला शिकवलंय बरं का. चुकत माकत का होईना ही मराठी बोलते. रोज संध्याकाळी 1 तास मराठीतच बोलायचं असा नियमच करून टाकलाय. 1 तास कंपल्सरी मराठीचा. अच्छा, म्हणजे शाळेतल्यासारखं म्हण की. सुधाकर गमतीनं म्हणाले, हो शाळेतल्यासारखंच. मी गुरुजी आणि धीरज आणि वैदेही विद्यार्थी. रणजितही हसत हसत म्हणाला, अरे पण हिचं नाव तू वैदेही कसं काय ठेवलंस? दमयंतीबाईंनी विचारलं. मी सांगितलं बुवा हिला की आमच्या पद्धतीप्रमाणे मी तुझं लग्नानंतर नाव बदलणार. आणि आई, मी चक्क हिला वैदेही म्हणायला लागलो. अरे पण हिला आवडलं का नाव? सुधाकरांनी विचारलं आणि रणजितऐवजी वैदेहीनंच उत्तर दिलं. ती म्हणाली, फार आवडलं. अगं आई, हिने मला विचारलं वैदेहीचा अर्थ काय. मी म्हणालो की वैदेही हे सीतेचं नाव आहे. आणि मग मी तिला थोडक्यात रामायण सांगितलं. तिला ते भलतं इंटरेस्टिंग वाटलं. ती मग लहान मुलासारखी माझ्या मागे लागायची, त्यातली गोष्ट सांग म्हणून. मग मी तिला रोज एक गोष्ट सांगायला लागलो. अरे वा, हिला कसं काय इतका इंटरेस्ट? सुधाकरांनी कौतुकानं विचारलं. तर रणजित म्हणाला, अहो बाबा, हिला न पहिल्यापासून भारत देशाचं फार आकर्षण होतं. इथले रीतिरिवाज, इथली संस्कृती, इथले सणवार, या सगळ्याबद्दल तिला जाणून घ्यायचं होतं. मी भारतीय आहे हे कळल्यावर तिला माझंही फार आकर्षण वाटायला लागलं. माझ्याशी लग्न झाल्यावर तिने आपल्या संस्कृतीचा अभ्यासच चालू केला म्हणा ना. ती म्हणते, तुमच्या देशाला केवढी थोर परंपरा आहे, तशी आमच्या देशाला नाही. हिला आपल्या थोर परंपरेचं, आपल्या आढळ श्रद्धास्थानांचं फार कौतुक वाटतं आहे. आई, मला आठवतं आहे, मी अमेरिकेला जायला निघालो तेव्हा आजी आणि आजोबा दोघंही होते. आजोबांनी अगदी जाताना मला गणपतीची एक छान मूर्ती दिली आणि म्हणाले, आता तुला कसली भीती नाही. संकट काळात धावून येणारा आणि रक्षण करणारा हा देव आहे. त्या गणपतीच्या मूर्तीचा मला इतका आधार वाटला म्हणून सांगू आई. पूर्वी तर आधार वाटलाच, पण अजूनही वाटतो. अमेरिकेतल्या माझ्या घरी मी रोज त्या मूर्तीला नमस्कार करतो आणि मग बाहेर जातो. वैदेहीला मी सांगितलं आहे की पुण्याच्या घरी गेल्यावर तुला असे कितीतरी देव बघायला मिळतील. प्रत्येक देवाची निराळी गोष्ट. शंकराच्या जटेतल्या गंगेची गोष्ट, लंगड्या बाळकृष्णाची गोष्ट. खूप मजा वाटते ऐकायला. आणि आई, हे सगळं माझ्या तोंडून ऐकल्यावर वैदेहीला आपलं देवघर बघायची खूप उत्सुकता वाटायला लागली आहे. रणजित बोलत होता आणि दमयंतीबाईंना मात्र काही सुचत नव्हतं. घर रिनोव्हेट करायच्या नादात त्यांनी देवघराला स्वतंत्र जागा ठेवलीच नव्हती. देव कपाटात बंद करून ठेवले होते. आता देवघर कुठलं दाखवायचं, काय करावं ते त्यांच्या लक्षात येत नव्हतं. तेवढ्यात धीरजला भूक लागली. वैदेहीनं पटकन ब्रेड आणि जामची बाटली बाहेर काढली. रणजित म्हणाला, आता खा ब्रेड. घरी गेल्यावर आजी देईल तुला बेसनाचा लाडू नाही तर गुळपापडीची वडी. अरे ते पदार्थ इतके छान लागतात म्हणून सांगू. आ हा 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 हा. रणजित जुन्या आठवणींमध्ये रमून गेला. आमच्या इकडची स्पेशालिटी आहे ती. आई शिकवेल तुला करायला. आणि आई, हिला पुरणपोळीसुद्धा शिकव गं. पुरणपोळीची कृती काही मला सांगता येत नाही बाबा. एवढं म्हणून रणजितनं डोळे मिटून घेतले. वैदेही आणि धीरजही हळूहळू झोपेच्या अधीन व्हायला लागले होते. पण दमयंतीबाई मात्र जाग्या होत्या. जड मनानं त्या खिडकीतनं बाहेर बघत होत्या. हे असं काही असेल असं त्यांना वाटलंच नव्हतं.
त्यांना वाटलं होतं रणजीतची बायको असेल येस नो करून बोलणारी, स्वतःचं अमेरिकन व्यक्तिमत्व जपणारी असेल कोणीतरी, मेरी नाहीतर लिवसी. रणजीतला कितीतरी वेळा विचारलं होतं बायकोबद्दल, पण त्या पठ्ठ्यानं काही थांगपत्ता लागू दिला नव्हता. फक्त म्हणायचा प्रत्यक्ष बघ ना. पहिल्यापासून त्याचा स्वभाव असाच, उत्सुकता वाढवणारा. पूर्वी शाळेत असताना सुद्धा असंच करायचा. रिझल्ट घेऊन घरी यायचा आणि मार्क आणि नंबर ओळखायला लावायचा. कधी म्हणून पटकन सांगून टाकायचा नाही. दमयंतीबाईंच्या मनात हे असे विचार येत होते, काय करावं हे त्यांना काही केल्या कळत नव्हतं. जरा वेळानं पुन्हा आलं, ओळखीचा परिसर सुरू झाला. थोडी झोप झाल्यामुळे रणजीतला येता उत्साह आला होता. वैदेही उत्सुकतेनं बाहेर बघत होती. हे बघ, हे आमचं पुणे, इतिहास काळापासून प्रसिद्ध असलेलं पेशव्यांच्या राजधानीचं शहर. आणि हां, संध्याकाळी आपण शनिवार वाडा बघायला जाऊ बरं का. रणजीतची कॉमेंट्री सुरू झाली. शेवटी त्यांच्या घरासमोर टॅक्सी थांबली. थांब 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 वैदी, बाहेरच थांब. अगं, आईनं आता पायावर घालायला पाणी आणेल, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकेल. आजी असंच करायची, मला आठवतं आहे ना. अगं, ही आमची पद्धत आहे. रणजीत वैदेहीला म्हणाला आणि ती दारातच थबकली. दमयंतीबाई लगबगीनं आत आल्या, पण मग मात्र दोन क्षण तशाच उभ्या राहिल्या. त्यांच्या मनात आलं की रणजीतनं तिकडे साता समुद्रापलीकडे आपली संस्कृती जपली आहे आणि आपण. वैदेहीला आपली संस्कृती जवळून बघायची आहे. रणजीतचं वाक्य त्यांच्या कानात घुमायला लागलं आणि त्यांना एकदम ओझचं वाटायला लागलं. कपाटात बंदिस्त असलेल्या बिचाऱ्या देवांचं, अंगणात तुळशी वृंदावनाच्या जागी फुलवलेल्या ऑस्टरच्या फुलांच्या ताटव्याचं, संपूर्ण एअर कंडिशन्ड असलेल्या दुसऱ्या मजल्याचं आणि ओव्हनमध्ये मुद्दाम करून ठेवलेल्या नव्या प्रकारच्या केकचं सुद्धा. श्रोते हो, ही होती शुभदा साने यांची कथा ओझं. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. पुन्हा भेटूयात अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.